ठाण्यामध्ये पार पडणार महायुतीची समन्वय बैठक। शिवसेना भाजपच्या मोजक्याच नेत्यांमध्ये होणार बैठक। मुंबई मनपाची जबाबदारी गृहराज्यमंत्री योगेश कदमांवर। एकनाथ शिंदेंनी योगेश कदमांवर सोपवली विशेष जबाबदारी। जय महाराष्ट्राला विशेष सूत्रांची माहिती। मुंबई मनपा निवडणुकीसाठी शिवसेना 125 जागांवर ठाम। 100 पेक्षा कमी जागा घेणं शिवसेनेसाठी धोक्याचं। जय महाराष्ट्राला सूत्रांची माहिती। लवासा प्रकल्पाच्या याचिकेबाबतचा निर्णय उच्च न्यायालयानं राखून ठेवला। शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळेंच्या विरोधात याचिकेतून आरोप। काँग्रेस मुंबईमध्ये स्वतंत्रच। काँग्रेसच्या भूमिकेमुळे भाजपलाच फायदा होईल। संजय राऊतांच्या वक्तव्यानं नव्या वादाची शक्यता। भाजपच्या नकारानंतर सुद्धा राष्ट्रवादी मलिकांच्या पाठीशी। नवाब मलिकांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीची बैठक। राष्ट्रवादी आजमावणार मुंबईतली ताकद। ठाकरे बंधूंच्या युतीबाबतही संभ्रम। दोन्ही बाजूंचे नेते करणार परस्परांशी चर्चा। मनसेला किती जागा द्यायच्या ते ठरेना। अनिल परब आणि राज ठाकरे यांच्यामध्ये चर्चा। उद्धव ठाकरेंकडून राज ठाकरेंना मवियामध्ये असण्याची भूमिका। काका पुतण्यानं भाजपला दूर लोटलं। पिंपरी चिंचवड मनपासाठी पवारांमध्ये साटलोट होण्याची शक्यता। विरोधी पक्ष म्हणून आम्ही कमी पडतोय। लोकशाहीच्या हत्येमध्ये आम्ही सहभागी। पृथ्वीराज चव्हाण यांची मोठी कबुली। सुप्रिया सुळेंनी घेतली अमित शहांची भेट। सुळे शहा भेटीमुळे राज्यामध्ये अस्वस्थता। पोर्शे अपघात प्रकरणी विशाल अग्रवालला दणका। मुंबई उच्च न्यायालयानं जामीन अर्ज पुन्हा फेटाळला। शीतल तेजवानीचा जामीन अर्जासाठी अर्ज। अमेडिया कंपनी जमीन घोटाळा प्रकरणी तेजवानी पोलिसांच्या ताब्यात। तपोवन प्रदर्शन स्थळाची निविदा रद्द। निविदा रद्द झाल्याचं शासनाच्या संकेतस्थळावर स्पष्ट। पर्यटन स्थळ रद्द करण्याची पर्यावरण प्रेमींची होती मागणी। किडनी विक्री प्रकरणी 6 सावकारांविरोधात गुन्हा दाखल। जय महाराष्ट्राच्या बातमीचा दणका। शेतकरी रोशन कुळेंनी मानले जय महाराष्ट्राचे आभार। पुणे पोलिसांनी केलं गांजाचं रॅकेट उद्ध्वस्त। घरामध्येच उगवला होता जवळपास 4 कोटींचा गांजा। लुथरा बंधूंचा ताबा गोवा पोलिसांकडे। लुथरा बंधूंना थायलंडमधून दिल्लीमध्ये आणलं। मुंबई गोवा महामार्गावरील माणगाव इंदापूर बायपासच्या कामाला गती। मे महिन्यापर्यंत एक मार्गिका पूर्ण होण्याची शक्यता। विम्यामध्ये 100% एफडीआयचे विधेयक मंजूर। प्रत्येकाला विमा लाभ मिळवून देण्यासाठी होणार सुधारणा। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा इथिओपियामध्ये सन्मान। मोदींना इथिओपियाच्या सर्वोच्च नागरी पुरस्कारानं गौरवलं। आज लखनौमध्ये रंगणार भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका चौथा T20 सामना। सामना जिंकून विजयी आघाडी घेण्याची टीम इंडियाला सुवर्ण संधी।